मराठवाडा मित्रमंडळ अहमदनगर हे दरवर्षी हैदराबाद मुक्तीसंग्राम दिवस साजरा करत असतात। या प्रसंगी मराठवाड्यातील गुणवंत व्यक्तींची निवड करून त्यांना हैदराबाद मुक्तीसंग्रामचे सरसेनापती श्रीमान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे। ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपल्या मराठवाड्याचे नाव भारतभर केलं अशा व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करणार आहे। या पुरस्कारात सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे। आजपर्यंत शिवाजीराव गगने, सिनेदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, संचालक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन डॉक्टर प्रकाश डोके, अभिनेता मकरंद अनासपुरे, उद्योगपती सोमनाथ साखरे, नेत्रतज्ञ तात्याराव लहाने, संगीतकार मंगेश बोरगावकर, क्रिकेटपटू विजय झोळ, ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के, पद्मश्री रमण गंगाखेडकर, हवामानतज्ञ पंजाबराव गडाख आदी मान्यवरांना हा सन्मान आतापर्यंत प्रदान करण्यात आला आहे। खासदार शिवाजी कालगे हे लातूरच्या विधानसभेतून 61,000 मतांनी निवडून आले असून आजपर्यंतच्या भारतच्या इतिहासातील ते पहिलेच नेत्रतज्ञ खासदार म्हणून निवडून आले आहेत। तसेच ते अहमदनगरच्या डॉक्टर कांकरिया यांच्या साई सूर्य नेत्रसेवा येथे प्रशिक्षण घेणारे पहिले नेत्रतज्ञ आहेत। यांचा नगरकरांना मोठा अभिमान वाटतो। तरी हा पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम रविवारी 22 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता IMA हॉल, नगर कल्याण रोड येथे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे। या प्रसंगी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर प्रकाश मराठे, महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटना अध्यक्ष डॉक्टर संतोषजी अगरवाल आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। अहमदनगर शहरचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रवदन मिश्रा आणि नेत्रतज्ञ संघटनेचे डॉक्टर दिलीप फाळके, रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे अध्यक्ष नितीन थाडे आदी उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्याचे औचित्य साधून मागील वर्षात ज्यांनी मरणोत्तर नेत्रदान केलं अशा कुटुंबियांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे। तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी रविवारी 22 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता IMA भवन येथे उपस्थित राहावे असे आवाहन मराठवाडा मित्रमंडळ आणि मान कन्हैया नेत्रपेढी यांच्या वतीने करण्यात येत आहे। नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश कांकरिया, अध्यक्ष मराठवाडा मित्रमंडळ आणि मान कन्हैया नेत्रपेढी अहमदनगर। मित्रांनो, 17 सप्टेंबर 2024 हा 76वा हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दिवस आपण नुकताच साजरा केला। हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणजे काय? 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण हैदराबाद संस्थान जे निजामांचं होतं ते भारतामध्ये विलीन झालं नाही। मग तिथे आपल्या लोकांवरती अनगिनत त्यांचे अत्याचार होत होते। मग त्यामध्ये सरसेनापती स्वामी रामानंद तीर्थ यांनी लोकांना बरोबर घेऊन एक लोक चळवळ उभी केली आणि त्याला भारत सरकारने पाठिंबा दिला। सरदार वल्लभभाई पटेलांनी सैन्य हैदराबाद संस्थानामध्ये घुसवलं आणि त्यांचा पाडाव केला। तो 17 सप्टेंबर 1948 रोजी ह्या म्हणजे हैदराबाद संस्थानाचा जो पाडाव झाला तेव्हा आजचा जो भारत दिसतोय तो खरा झाला आणि म्हणूनच हा दिवस फार मोठा आनंदात सगळीकडे साजरा केला जातो। आम्ही इथे अहमदनगर इथे मराठवाड्यातील जे कोणी कुटुंबीय आहोत, मूळ मराठवाड्यातील पण आपल्या व्यवसायानिमित्त आणि उद्योगधंद्यानिमित्त आपण अहमदनगर जिल्हा किंवा शहरामध्ये स्थिर झालेलो आहोत। तर हा दिवस साजरा करताना आपण मराठवाड्यातील अशा एका व्यक्तीचा गौरव करतो की ज्याने मराठवाड्यामध्ये जन्म घेतला, पण आपल्या कार्यकर्तृत्वाने अख्ख्या भारतभर त्याने आपलं नाव लौकिक हे केलेलं आहे। तर आतापर्यंत विशेष करून मकरंद अनासपुरे हे सिने अभिनेते, चंद्रकांत कुलकर्णी सिने दिग्दर्शक, त्याचप्रमाणे डॉक्टर रमण गंगाखेडकर हे आपण म्हणतो विषाणूशास्त्रज्ञ आणि डक जे आहेत ते हवामान तज्ज्ञ आहेत। अशा विविध विषयातले तज्ज्ञ लोकांना आपण आतापर्यंत मानांकित केलं। तर ह्या वर्षी एक अभूतपूर्व संधी आपल्याला लाभून आलेली आहे। ह्या वर्षी लातूर मतदारसंघामधनं डॉक्टर शिवाजी
बंडप्पा काळगे हे नेतृत्वज्ञ, भारतातले पहिले नेतृत्वज्ञ आहेत जे लोकसभेवरती आपल्या म्हणतो ना इलेक्शन लढवून ते खासदार म्हणून निवडून आलेले. हा आम्हाला सगळ्यांना आणखीन आनंदाचा विषय का की ते साई सूर्य नेत्र सेवाचे पहिले फेलो आहेत. म्हणजे इथून त्यांनी ते उच्च प्रतीचं जे ज्ञान आहे लेझर किरणांचं वगैरे ते त्यांनी आत्मसात केलं आणि लातूरला त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. म्हणून हा वेगळा आनंद सगळ्यांना मिळतो आहे. तर त्यांना विशेष करून सत्कारित करण्यासाठी आपण 22 सप्टेंबर 2024ला सायंकाळी 5 वाजता IMA हॉल जो नगर कल्याण रोडवरती आहे तिथे आपण त्यांचा हा जो विशेष सन्मान आहे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुरस्काराच्या नावाने हा आपण पद्मश्री श्री पोपटरावजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण करतो. तर हा सन्मान तर आहेच आहे, पण ह्याचबरोबर नुकतंच नेत्रदान पंधरवडा झाला त्या निमित्ताचं आपण औचित्य साधून अशा नेत्रदात्यांच्या कुटुंबियांचं ज्यांच्या कुटुंबातील माणसाने मरणोत्तर नेत्रदान केलं अशा कुटुंबियांचाही आपण एक गौरव करतो. कारण हे अतिशय गौरवाची बात आहे की त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केल्यामुळे एका माणसाच्या नेत्रदानामुळे 2 आणि 4 लोकांनाही दृष्टी ही जग परत पाहायला मिळू शकतं आणि हे अतिशय पुण्याचं कार्य आहे. तर आपण त्यांचाही सन्मान करतो. तरी ह्या कार्याला आपण आपली उपस्थिती देऊन शुभेच्छा द्याव्या अशी आमची नम्र विनंती आहे. धन्यवाद.